अयोध्येत राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्तानं नागपुरात 1800 किलोची अवाढव्य कढई तयार करण्यात येत आहे। नागपुरातल्या हिंगणा MIDC मधल्या विश्वकर्मा फॅब्रिकेशन इथे ही कढई अंतिम आकार घेत आहे। या कढईला हनुमान कढई असं नाव देण्यात आलं असून ही कढई 15,000 लिटर क्षमतेची आणि 1800 किलो वजन आणि 15 फूट व्यासाची आहे। ही कढई तयार करण्यासाठी 6 मिलीमीटर जाडीचा स्टीलचा पत्रा वापरला गेला आहे। हा पत्रा धरणाची दारं किंवा जहाज बांधणीसाठी उपयोगात आणला जातो। कढईचा तळभाग लोखंड आणि तांबे या धातूंपासून तयार करण्यात आला आहे। या कढईत वापरला जाणारा एक सराटा 24 इंच रुंदीचा असून 32 किलो वजनाचा आहे। ही कढई घडवायला 15 ते 20 कारागिरांची मदत घेण्यात आली असून ही कढई एका आठवड्यातच पूर्ण करण्यात आली आहे। सुप्रसिद्ध आचारी विष्णू मनोहर येत्या 22 तारखेला श्री जगदंबा संस्थान कोराडी इथे या कढईत 6000 किलोचा महाप्रसाद तर अयोध्येत 26 जानेवारीनंतर 7000 किलोचा श्रीराम शिरा तयार करून 2 नवे जागतिक विक्रम प्रस्थापित करणार आहेत। त्यानंतर ही हनुमान कढई श्रीराम चरणी अर्पण केली जाणार आहे।